कुणाला पण सर म्हणण्यापेक्षा कधी बी मालक राहिलेलं चांगलं. आज वाईट परिस्थिती अशी आहे, म्हणजे मला अगदी जवळून अभ्यास करण्यात आला हो का, एखाद्या खासगी कंपनीचा का शिपाई आणि बाला जनरल मॅनेजर असतो तर तो गडीच आला. आज अशी कंडिशन झाली, ते गडी आणि मालक तो मालकच आला. आज त्या गड्याला सुद्धा आता मधी आपल्या इलेक्शनच्या काळात कुत्र्यासारखं पळावं लागले त्या नेते मंडळींच्या मागं, कारण की बऱ्याचशा कंपन्या ह्या नेते मंडळीच्याच आहेत. आज कामगार वर्ग सुद्धा त्यांना पळायला लावला आहे मतदानासाठी. म्हणजे इतकी दयनीय अवस्था आहे. तसं आमचं नाही ना, आमच्या मनाचा मालक आम्ही या. आम्हाला कोणी म्हणत नाही की तुम्ही हे करा आणि ते करा. सगळ्यात महत्वाचं तरुणांनी हे लक्षात घेतलं पाहिजे. आता कसं होतं हो का, 2 लाखाची गाय असली तर ती सगळ्यात महत्वाचं दूध निघणं महत्वाचं आहे. एक समथिंग धरा 4,000 लिटर. 2 लाखाची गाय सुद्धा तुमची 4,000 लिटर देणार आहे आणि आमची ती 40-50 हजारची गाय सुद्धा 4,000 लिटर देणार आहे. कारण की त्या दुधावर ते लिहिलं नाही हे 2 लाखाची गाय किंवा हे 40,000ची गाय. सगळ्यात महत्वाचं. मग आज गाय खरेदी कशा करायच्या, तर आम्हाला याचं सहकार्य लागेल आमचे करचे डॉक्टर, म्हणजे जे आमचे काही गोठ्यातले डॉक्टर आहेत कंटिन्युअसली आमच्याकडे येतात, त्या डॉक्टरने 20,000, 30,000, 10,000, 50,000 अशी गाय खरेदी करून दिली आम्हाला. फक्त हो का, खरेदी करून दिल्या म्हणजे ते काय लगेच आलेलं आहे त्यांना 4,000 लिटर दूध दिलं नाही. त्या पट्टीत आपण त्यांना व्यवस्थापन त्यांचं केलं, चारा व्यवस्थापन, अजून सगळ्या गोष्टी, अगदी पाण्यापासून सगळ्या गोष्टीपर्यंत आपण व्यवस्थापन केलं, त्यावेळेस त्यांना 4,000 लिटर दूध निघलं. माझं तर तरुणांनी एक सांगणं या, कसं होतंय माहितीये का, आज जसं तुम्ही म्हणला 2-2 लाखाच्या गाया, आज मी लाखाची आणली की तुम्ही 2 लाखाची आणायचे, त्यानं 2.5 लाखाची आणायचे, त्यानं 1.5 लाखाची आणायची आणि डब्यात जायचं. ह्या कॉम्पिटिशन मध्ये न पडता हवा, मी तुम्हाला म्हणलं का दूध निघणं महत्वाचं आहे. आज 50,000ची गाय जर 4,000 लिटर आपल्याला दूध देत असेल तर कशाला 2 लाखाची आणायची. मग त्यावेळेस आम्ही साध्या लोकल गाय खरेदी केल्या. आपले एक प्रामाणिक कष्ट होतं, त्या कष्टाला यश मिळालं, त्याच्यामुळे हा धंदा एवढा यशस्वीरित्या पण चालू होते अजून. बरोबर. कशी म्हणजे सुरुवात कशी झाली, सुरुवातीला किती गाय घेतल्या? आता सुरुवातीला ज्यावेळेस आमचं 2014च्या आसपास आमचे चुलते वगैरे तर एकत्र होते, त्यावेळेस आमच्याकडे 9 गाय होत्या टोटल. आम्हाला 3 आल्या वाटून, त्यातनं आम्ही 2 विकून टाकले, एकच राहिली होती. मग ज्यावेळेस मी कॉलेज करून घरी आल्यानंतर लागलो ह्या धंद्याच्याच मार्गाला. मला पहिल्यापासून आज सुद्धा माझ्या मोबाईलमध्ये अशी कंडिशन आहे की मोबाईल उघडल्या सगळ्या जनावरांचं, गोट्याचं, सगळ्या कालवडांचं फोटो असतात. आमच्या फॅमिलीचं फोटो कमी, पण त्या कालवडांचं जनावरांचं फोटो कमी जास्त असतात. आणि विशेष बाब म्हणजे साधे युट्यूब जरी ओपन केलं तरी पहिल्यांदा डेअरी फार्मिंगचे व्हिडिओ येतात. म्हणजे एवढी आवड पण त्या आपल्याला गायींची. बरोबर. म्हणजे कुठली एखादी गोष्ट करायची म्हटल्यानंतर त्याची 100% आवड असणं महत्वाचं. हा, आवड कसं होतं, आवड तर सगळ्यात महत्वाची आहे. धंदा करायचा तर सगळ्यात महत्वाचं फर्स्ट पेज काय, तर मनाची तयारी हे फर्स्ट पेज आहे. मग तिथून पुढं जसं पानं उलटत तसं त्यात म्हणजे हे त्या गोष्टी की माझं पूर्ण शिक्षण इंजिनिअरिंग झालंय. आज मी एक डोक्यात ठेवलं होतं, एवढं आई वडिलांना 6-7 लाख रुपये शिक्षणाला घालवल्यात, त्याचा एका पैसा हिशोब त्यांना माघारी करायचा आहे सगळ्यात महत्वाचं. मग प्रत्येक गोष्ट बारकाईने केलेली आहे. आज म्हणजे ज्यावेळेस 2015-16च्या आसपास बऱ्यापैकी धंद्याला सुरुवात झाली, 18 पासून तर अगदी जोरानं झाली सुरुवातीपासून सगळ्या गोष्टी मी बारकाईने करत आलो या.